मित्रांनो नमस्कार. मुंबईत दरवर्षी लाखो घरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतात. पण त्या प्रत्येक बाप्पामागे एका कलाकाराची मेहनत, श्रद्धा आणि निशब्द प्रार्थना दडलेली असते. आज आपण आलो आहोत मुंबईतील प्रसिद्ध गणसंकुल गणपती कारखान्यात, जिथे मातीला फक्त आकार दिला जात नाही, तर प्रत्येक मूर्तीत भक्तीचा श्वास भरला जातो. सुरुवात होते एका साध्या मातीच्या गोळ्यापासून. हळूहळू त्या मातीतून साकार होतात बाप्पाचे हात, त्याचे विशाल कान आणि प्रत्येक भक्ताला आपलेसे वाटणारे ते प्रेमळ डोळे. इथे प्रत्येक स्पर्श हा फक्त कलेचा नसतो, तर तो असतो श्रद्धेचा. एका मूर्तीला सुंदर बनवण्यासाठी अनेक हात रात्रंदिवस मेहनत घेत असतात. कोणी रंग भरतो, कोणी दागिने सजवतो, तर कोणी बाप्पाच्या डोळ्यांमध्ये जीव ओततो. कारण इथे फक्त मूर्ती तयार होत नाही, तर इथे बाप्पा घडत असतो. ह्या कारखान्यात शेकडो मूर्ती तयार होतात आणि काही दिवसांनी ह्याच मूर्ती मुंबईतील आणि देशभरातील हजारो घरांमध्ये विराजमान होणार असतात. प्रत्येक घरात आनंद, प्रत्येक चेहऱ्यावर हसू आणि प्रत्येक मनात एकच नाव, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, हा फक्त मूर्ती बनवण्याचा प्रवास नाही, तर ही आहे श्रद्धेची परंपरा, कलेचा उत्सव आणि माणूस आणि देव यांना जोडणारा एक सुंदर धागा. ही तर फक्त सुरुवात आहे. आमच्या गणेश फेस्टिवल 2026 सिरीजमध्ये आपण बाप्पाच्या प्रवासाचा प्रत्येक टप्पा अनुभवणार आहोत. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.